आयसोलेटेड सिस्टीम मध्ये तो फक्त ट्रान्सफर होतो बॉडीकडनं, डिस्ट्रॉय होत नाही आणि क्रिएटही करता येत नाही. हा, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये जर घेतलं तर काय होतं, चार्ज इज ट्रान्सफर. आता वेन ट्रान्सफर चार्ज विल बी ट्रान्सफर, व्हॉट विल हॅपन, मास मास. ऑफ द सिस्टीम. म्हणजे काय केलं, समजा चार्ज क्रिएट केला, तू ग्लास रॉड घेतला, बरोबर आहे, आणि ग्लास रॉड काय केलं, वुलन वरती रब केला, बरोबर आहे ना. कोणते चार्जेस तयार होतात तिथं ग्लास रॉड वर? ग्लास रॉड वरती पॉझिटिव्ह चार्जेस आणि वुलन पॉझिटिव्ह, वरती याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. म्हणजे काय झालं इथं ऍक्च्युली? फ्रिक्शन झालं. नाही नाही, सुरुवातीला समजा रब करायच्या अगोदर दोघांवर चार्ज होता का? नाही. नाही, बोथ आर न्यूट्रल. न्यूट्रल. मग रब केल्यानंतर काय झालं, चार्ज तयार ट्रान्सफर झाला. झालं. चार्ज तयार झाला म्हणजे हा. काय झालं ऍक्च्युली, इथं निगेटिव्ह चार्ज आला ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं हा चार्ज काय झाला, ट्रान्सफर झाला. लक्षात येतं कुठं ट्रान्सफर झालं, इलेक्ट्रॉन्स ग्लास ऑफ रॉड. धिस विल ट्रान्सफर्ड ओव्हर हिअर. कोणाचे? हा, ग्लासचे. ग्लास रॉडचे. ग्लास रॉडचे जे आउटर इलेक्ट्रॉन्स होते सरफेसला, ते काय झाले, कुठं ट्रान्सफर झाले, वुलन वुलन क्लॉथ वरती. वरती. बरोबर आहे का नाही. याचा अर्थ काय झाला की हे जे मास आहे याचं वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी होईल, बरोबर आहे का. याचं मास काय झालं, कमी झालं. कमी होईल. याचं मास काय झालं, वाढलं. वाढलं. लक्षात आलंय का. म्हणजे हो. जेव्हा चार्ज क्रिएट होतो, कोणत्या विषयाने, फ्रिक्शन म्हणली तू, बरोबर ना. ही फ्रिक्शन मेथड आहे चार्ज प्रोड्यूस करायची, कारण तू रब करते ना, म्हणजे फ्रिक्शनने चार्ज प्रोड्यूस केला. आणि त्या चार्ज प्रोड्यूस झाल्यानंतर काय झालं, हे जे चार्जेस आहे याच्यावरले इकडे ट्रान्सफर झाले. म्हणजे जिथं पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो त्या बॉडीचं मास डिक्रीज, जिथं निगेटिव्ह चार्ज येतो त्या बॉडीचं मास काय होतं, इन्क्रीज. इन्क्रीज होतो. लक्षात येतं ना. हे ट्रान्सफर ऑफ चार्ज. दुसरी जी एक मेथड असते चार्ज क्रिएशनची, तिला म्हणतो आपण इंडक्शन. काय ही? न्यूट्रल बॉडी असतात तिथे आणि सरफेस वरती चार्जेस क्रिएट होतात मिडल सरफेस वरती. नाही नाही, दोन मेथड आहे ना, हे सांगितलं असं ना तुम्हाला. फ्रिक्शन एक मेथड आहे आणि दुसरी कोणती मेथड आहे, आणि इंडक्शन. हा. इंडक्शन मेथड मध्ये काय होतं, सरफेस वरचे चार्जेस ट्रान्सफर होतात एका मिडल बॉडी वरती अपोजिट साइड्सला. हा, ट्रान्सफर होतात, ट्रान्सफर ऑफ चार्जेस. अरे गेली, चार्जेस. म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. इंडक्शन मेथड मध्ये समजा याच्यावर चार्जेस आहे, विदाउट कॉन्टॅक्ट. हा, विदाउट कॉन्टॅक्ट मध्ये काय होणार, दुसरी बॉडी जवळ आणली तर हिच्यावर अपोजिट चार्ज काय आला, क्रिएट झाला. इथं जवळ आणायची फक्त. यू हॅव टू टेक दिस बॉडी क्लोजर टू द चार्ज बॉडी. either positive charge you will take closer to the neutral body, or negative charge you will take near to the neutral body. What will happen, other uncharged body charge is developed. This method is called as induction. इंडक्शन मेथड. इंडक्शन मध्ये दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये नाही. there is no contact in between two bodies. In friction there is contact. Are you getting? Woolen rod and glass, they are in contact with each other. So in friction method you are getting the charges by two bodies in contact with each other, but in induction two bodies are not in contact with each other. Are you getting? हा, अजून काय बघितलं? नेक्स्ट आता properties of charges. Coulomb's law. हा, काय Coulomb's law? Force it gives the force between the two charges. Is directly proportional to product of two charges. And force is inversely proportional to distance between, square of distance between them. Square of distance between them. So F is proportional to Q1 Q2 upon R square. So F is equal to some constant K into Q1 Q2 upon R square. ये K काय असतं? 1/4 pi epsilon naught. 1/4
4 pi 4 pi epsilon naught. एप्सिलॉन नॉट. Naught. म्हणजे काय काय कळलं तुला याच्यात? ते समजा कॉन्स्टंट आहे. हे चार्ज Q1 आहे आणि हे दुसरं चार्ज Q2 आहे. Q2. या दोघांमधला डिस्टन्स R आहे. हे कळलं मला. हा काहीतरी चार्ज आहे, हा काहीतरी चार्ज आहे. चार्ज वाढला तर दोघांमधला फोर्स वाढेल. फोर्स एक तर अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ charges. If I will say Charges. that Q1, Q2 greater than 0, charges are positive or negative. If I will say that Positive charge. Q2 less than 0, Oh. which type of force is here? चार्जेस झाले. Hmm? बोथ चार्जेस वरती डिपेंड करेल ना, एक पॉझिटिव्ह मला निगेटिव्ह असे टाइप. चार्जेस दिले Q1, Q2 greater than 0, whether the force is attractive or repulsive. Q1, Q2 greater than 0. 0. If I will say that Q1 is positive, Q2 is positive, 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 रिपल्सिव्ह फोर्स. is it right? If it is negative, negative multiply by negative, again positive, रिपल. means हाँ. any case it will greater than. 0. Are you getting? If you are Yes. having Q1 and if you are having Q2, if Q1 and Q2 Q2. both are positive, then product will come greater than 0. If Yes. Q1 and Q2 both are Negative, negative, then also 0. product will come greater than 0. 0. So what nature of force between them? Repulsive force. Repulsive. Means if I will say like this, Q1, Q2 greater than 0, nature of force is repulsive. Repulsive. Are you getting? And what Yes. for this? Less than 0 Attractive. positive, another should be negative. Negative. Then it will become less than 0. Means this 0. nature of force is attractive. Attractive. Right? This nature of force is attractive. So depending on the nature of force, we don't know. We are just written Q1, Q2 and R, and we have said that F is K Q1, Q2 upon Q1, Q2. R square. R square. Is it right? So what will happen if you are telling this K? It doesn't depends on only charges and distance between them. It also depending on this factor K. Is it right? But K depends on what? 1, which is constant, 4 pi, which is constant. So what is this epsilon naught? Permittivity of the medium. Permittivity of Medium. नॉट म्हणल्यानंतर फ्री स्पेस. फ्री स्पेस. नॉट जर म्हणलं तर काय लिहायचं? फ्री फ्री स्पेस. म्हणजे फ्री स्पेस म्हणजे काय? वी हॅव इमॅजिन दॅट देर इज एअर. When we are writing this, there is air in between Q1 and Q2. Q2. Are you getting? Q1, Q2 मध्ये काय आहे? एअर आहे की ज्यावेळेस मी हे लिहितो त्यावेळेस हा फॉर्म्युला राईट K which is 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square. R square. या दोघांमध्ये वॉटर जर असेल तर चेंज होईल परमिटिव्हिटी बरोबर मध्ये. फोर्स तेवढा राहील का? नाही. नाही. फोर्स काय होईल? चेंज होईल. मग त्यावेळेस काय लिहितो आपण 1 K Q1 Q2 upon R square, but K is what? 1/4 pi. 1/4 pi. Relative permittivity into permittivity of medium. मग त्यावेळेस आपण एप्सिलॉन लिहितो फक्त. हो. लक्षात मीडियम. येतंय का? समजतंय का? मीडियम आलं ना, एअर सोडून मीडियम होतं आलं, वॉटर आलं. म्हणून इथे एप्सिलॉन नॉट नाही लिहिलं मी काय लिहिलं? फक्त एप्सिलॉन लिहिलं. मीडियमची. रिलेटिव्ह कधी येईल? जेव्हा दोन यांचं मी कंपॅरिझन कराल तेव्हा. लक्षात येतं का? दोन यांचं कंपॅरिझन म्हणजे काय? हे कशाचं लिहिलं? मीडियमचं लिहिलं. हे कशाचं लिहिलं? मीडियमचं. आणि हे कशाचं लिहिलं? एअरचं लिहिलं. ऑलवेज एअरशी फाइंड केलं जातं. मग के ची व्हॅल्यू याच्यावरनं काढली जाईल ना, एफ आणि याच्यावरनं काय काढलंय? दोघांचा रेशो घ्यायचा. मग के इज रेशो ऑफ व्हॉट? या दोघांचा रेशो 9 into 10 to the power of -9. असं कसं का? -9 हे बघ ना, हे बघ +9 येईल. +9 10 into 10 to the not power is of equal to +9. what? 8.85 into 10 raised to minus
minus minus 90 minus 12 -12 unit. uh, Newton meter square per coulomb inverse. Coulomb Coulomb inverse. square. Are you getting? Yes. बघ ना, F is Mm, equal to 1 Coulomb square Newton inverse meter by epsilon naught Q1 Q2 अपॉन काय आहे? R स्क्वेअर. R square. मग हा न्यूटन आहे ना, म्हणजे काय हा झालं? न्यूटन इनवर्स. हा, F R स्क्वेअर अपॉन Q1 Q2 Q2. बरोबर आहे का? इज इक्वल टू काय हो. आलं? 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 4 नॉट. pi epsilon. एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू काय आलं? न्यूटन इनवर्स कुलम स्क्वेअर न्यूटन इनवर्स मीटर स्क्वेअर इनवर्स. मग हे बरोबर आहे का? नाही, मग काय पाहिजे? मीटर तिथे इनवर्स येईल, न्यूटन इनवर्स आणि कुलम इनवर्स. हा, कोलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर न्यूटन स्क्वेअर. मीटर इनवर्स. बरोबर आहे का नाही? फॉर्म्युल्यावरून तर असंच येईल ना. हो बरोबर आहे ना? हो. आणि मग तुझं व्हॅल्यू ऑफ के येते. सगळं फाइंड केल्यानंतर के ची व्हॅल्यू येते. ती 9 × 10⁹ नाही. 4 पाय टाकायचा. रेटिंग हा. हे झालं मीडियम. याचा अर्थ काय झाला की एक चार्ज Q1 आहे, दुसरा चार्ज Q2 आहे, पण यांच्यामधलं जर मीडियम चेंज झालं, बरोबर आहे ना? मीडियम काय आहे? समजा एअर आहे का वॉटर आहे, काय मीडियम आहे, त्या मीडियम नुसार काय होणार आहे? फोर्स चेंज होणार आहे. बरोबर आहे का नाही? मला सांग बरं, कुठं फोर्स जास्त राहील त्यांच्यामध्ये, एअर मध्ये का वॉटर मध्ये? एअर मध्ये फोर्स जास्त राहील कारण डिस्ट्रॅक्शन कमी असेल तिथे. बरोबर, करेक्ट. आणि वॉटर मध्ये काय राहील? फोर्स कमी राहील कमी राहील ॲज कम्पेअर टू एअर. ॲज कम्पेअर टू एअर. तर इथं मीडियम असते. मग त्या मीडियमला प्रत्येकाला एक व्हॅल्यू असते के, ती पुढे येईल तुम्हाला. त्याला काय म्हणतात? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि तो पण याच्यावर डिपेंड असतो ना तुमचा एप्सिलॉन आणि एप्सिलॉन नॉट. काढला की त्याचा फॉर्म्युला तुला असेल तुम्हाला, तो लक्षात येतं ना? याचा डायइलेक्ट्रिक वॉटरचा किती असतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? 80. 80. डायइलेक्ट्रिक 80. वॉटरचा किती असतो? 80. आर यू गेटिंग? मग जर ते चार्जेस त्याच डिस्टन्सला जर वॉटर मध्ये ठेवले तर काय होणार आहे? फोर्स 80 टाइम्स डिक्रीज होणार आहे एअर पेक्षा. लक्षात येतं मी काय सांगतो? समजा Q1 Q2 हे दोन चार्जेस कशामध्ये ठेवले? वॉटर मध्ये ठेवले, वॉटर मध्ये ठेवले त्याच डिस्टन्सला. बरोबर आहे का नाही? त्याच डिस्टन्सला वॉटर मध्ये ठेवले, तर ज्या वेळेस फोर्स एअर मध्ये मोजलाय, तो फोर्स काहीतरी एअर मध्ये मोजला तो एफ एअर, बरोबर आहे. नंतर फोर्स कशामध्ये मोजला? वॉटर मध्ये. वॉटर. डिस्टन्स सेम आहे, बरोबर आहे का नाही? तर मग काय भेटेल तुला? समजा एफ एअर आणि एफ वॉटर मध्ये काय रिलेशन भेटल? के. फोर्स इन वॉटर is equal to force in K times of force in air. air. K times K हे इकडं लक्षात घे, हे लक्षात घे. हे बघ, हे दोन चार्जेस आहे, एक Q1 आहे, दुसरा काय आहे? Q2. Q2. या दोघांचा मी फोर्स मोजला R या डिस्टन्सला एअर असताना, तो किती आला? एफ एअर. याच्यामध्ये असं जे काय टाकलं? वॉटर टाकलं. चार्जेस तिथंच आहे, वॉटर इन्सर्ट केलं, त्यावेळेस फोर्स मोजला आला एफ वॉटर. बरोबर आहे का नाही? कोणता जास्त राहील? एफ एअर जास्त राहील का वॉटर जास्त राहील? एफ एअर जास्त राहील. कोणापेक्षा? वॉटर पेक्षा. वॉटर पेक्षा. बरोबर आहे का नाही? मग मी काय म्हणतो तुला, एफ वॉटर ची व्हॅल्यू के टाइम्स एफ एअर राहील का? तो डिक्रीज होतो ना काहीतरी व्हॅल्यू काय होतो? डिक्रीज होतो. डिक्रीज होतो. डिक्रीज किती होणार? किती व्हॅल्यूनी? के. के एफ एअर इक्वल डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती? वॉटरचा 80 म्हणून 80.
एफ एअर अपॉन AT हा कशाचा राहील? 80 एफ वॉटर वॉटर. वॉटर. लक्षात येत आहे का? हम्म. हा 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 झाला तुझा एफ वॉटर म्हणजे फोर्स. हम्म. डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ के and k depends on के. what? These two parameters. एक काय परमिटिव्हिटी एअरची आणि एक काय दुसरी मीडियम. मीडियमची. मग त्याच्यामुळेच घेताना आपण नेहमी हे घेतो, दोन मीडियम घेतो, एक एअर घेतो आणि एक वॉटर म्हणतो आणि म्हणून त्याला रिलेटिव्ह म्हटलं जातं. लक्षात आलं का वर्ड रिलेटिव्ह? वॉटर काय झालं? मीडियम झालं. म्हणजे जेव्हा मी एप्सिलॉन नॉट लिहितो तर याचा अर्थ काय? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी घेतो. ऑफ फ्री स्पेस फ्री ऑफ एअर. स्पेस. याचा अर्थ काय? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस फ्री ऑफ स्पेस एअर. एअर. जेव्हा मी एप्सिलॉन लिहितो तेव्हा काय? मीडियम. परमिटिव्हिटी फक्त ऑफ मीडियम. 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 आणि जेव्हा एप्सिलॉन आर येईल रिलेटिव्ह रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी. Relative का? We take one medium as air, but this एअर. another medium will change. You will take water, you will take kerosene, you will take alcohol. Are you getting? If येस. medium is changed, but this will remain same. कॉन्स्टंट. And so whenever you are taking relative permittivity, it is always with respect to air. एअर. हा लक्षात येतं ना, कारण मीडियम तुझं हे चेंज होणार आहे. एअर तर आहेच आहे आणि एअरला जो असतो तो सगळ्यात जास्त फोर्स असतो ऍज कम्पेअर टू ऑल अदर मीडियम्स. मीडियम. बरोबर आहे की नाही? एअरला सगळ्यात जास्त Yes. असणार आहे दुसऱ्या जास्त. मीडियम पेक्षा. हा अजून काय आलं तुझं? आता कुलम झाला. तोच वेक्टर फॉर्म मध्ये आहे पण हा ते सोपं आहे, ते येऊन जाईल. कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म. हो. हा वेक्टर फॉर्म मध्ये F1 बार आणि F2 बार त्यांच्या F2 डायरेक्शन. बार ठीक आहे. अजून काय झालं? डायरेक्शन. त्याच्यानंतर फोर्स बिटवीन द मल्टिपल चार्जेस. हा डिफरंट चार्जेस Q1 Q2. अजून इलेक्ट्रिक फील्ड येते नंतर. इलेक्ट्रिक फील्ड. काय डेफिनेशन इलेक्ट्रिक फील्डची? इलेक्ट्रिक फील्ड फोर्स पर युनिट चार्ज. हा फोर्स पर युनिट चार्ज. युनिट न्यूटन पर चार्ज. कूलम. कूलम. आर गेटिंग? और इलेक्ट्रिकल एनवायरमेंट सराउंडिंग द चार्ज. इन इंग्लिश आहे बरोबर ना? इलेक्ट्रिकल एनवायरमेंट म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज घेतला त्याच्या सराउंडिंग जे आहे ते इलेक्ट्रिकल एनवायरमेंट म्हणजे काय झालं? इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे ना? मग इलेक्ट्रिक फील्ड जर मोजायचं असेल तुला, इफ यू वॉन्ट टू मेजर द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्ज क्यू, म्हणजे हा चार्ज क्यू आहे आणि याने किती फील्ड प्रोड्यूस केलंय सराउंडिंग रिजन मध्ये, बरोबर आहे का नाही? हे मोजायचं असेल तर काय करावं लागेल? फोर्स पर युनिट चार्ज काढावं लागेल. हा कसं काढणार तू? फॉर्म्युला नाही हा नाही, त्या चार्जचा फोर्स. आता इथे चार्ज आहे ना बरोबर, याच्या स्पेस मध्ये फील्ड तयार केलंय ना इथं, बरोबर आहे का नाही? तुला काय करावं लागेल? टेस्ट चार्ज घ्यावा लागेल. हा युनिट You have to चार्ज. take पॉझिटिव्ह चार्ज. टेस्ट टेस्ट charge. चार्ज. This state charge you have to bring in the field of this charge, actual दिस charge चार्ज. जो तुझा आहे, आणि तो आणण्यासाठी तुला किती फोर्स लागतो? हा चार्ज इथं आणण्यासाठी किती फोर्स लागतो त्या युनिट चार्जला, ते याचं इलेक्ट्रिक फील्ड झालं. लक्षात येतं का? एक चार्ज ऑलरेडी आहे त्याने इलेक्ट्रिक फील्ड काय केलंय? तयार केलंय. पण ते मोजायचं असेल तर दुसरा चार्ज आणावा लागतोय. लक्षात घे, दुसरा चार्ज त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये आणायचा आणि तो आणल्यानंतर आपल्याला किती फोर्स लागतोय आणण्यासाठी, तो फोर्स पर युनिट चार्ज म्हणजे तुझं झालं इलेक्ट्रिक फील्ड. आर यू गेटिंग? हा नंतर इलेक्ट्रिक फील्ड स्केलर आहे का वेक्टर आहे? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर क्वांटिटी. हा चार्ज स्केलर क्वांटिटी. फोर्स वेक्टर क्वांटिटी. हा ठीक आहे. पुढं काय होतं? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू
हा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, दॅट इज नंबर ऑफ चार्जेस. चार्जेस. बरोबर ना? हा, नंतर त्याच्यानंतर फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ इलेक्ट्रिक हम्म फील्ड, थेरॉटिकल त्यात नाही काही. इलेक्ट्रिक फील्ड लाईनचे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स माहिती आहे तुला आता, बरोबर आहे ना? हो काय हो. प्लस क्यू असल्या तर कुठं राहायच्या फील्ड लाईन्स? आउटसाइडला. हा, आउटसाइडला. मायनस असेल तर टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे का नाही? पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हा, आणि निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर फील्ड आउटसाइड. लाईन्स आउटसाइड. हा, बरोबर आहे ना? आउटसाइड. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तरी पण आउटसाइड. आउटसाइड. हा. हा, अजून इलेक्ट्रिक फ्लक्स. काय इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे डेफिनेशन? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स पासिंग थ्रू अ पर्टिक्युलर क्रॉस सेक्शन एरिया. हा, कशाने दर्शवतो आपण इलेक्ट्रिक फ्लक्स? फाय टाइप सिम्बॉल. फाय. बरोबर आहे ना? फाय. हा, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू युनिट एरिया. पर्टिक्युलर युनिट एरिया. बरोबर. मग काय फॉर्म्युला? ईडीएस. ई डी एस. डीएस. डी फाय जर घेतलं तर डी फाय इज इक्वल टू ई डी एस. डीएस. पण ई डी एस म्हणताना काय पाहिजे? एरिया काय असा पाहिजे? वेक्टर क्वांटिटी पाहिजे. एरिया वेक्टर वेक्टर क्वांटिटी. क्वांटिटी. एरिया का वेक्टर क्वांटिटी आहे? एरिया वेक्टर नाहीये, पण इथे वेक्टर घ्यावा लागतो परपेंडिक्युलर टू सरफेस. हा, कारण इथं अशी लाईन एल. जर गेली, बरोबर ना, ह्या लाईन्स आहे, हम्म. हा जो एरिया तू कसा घेतला, याचं इन्क्लिनेशन कसं आहे? बरोबर ना? याचं इन्क्लिनेशन असं असेल तर ह्या तिन्ही लाईन कव्हर करतो, म्हणजे हा, याची डायरेक्शन आली ना. मग डायरेक्शन डायरेक्शन साठी आता तुला अँगल घ्यावा लागेल, कोणता? कॉस थिटा. कॉस थिटा. इलेक्ट्रिक लाईन्स अँड सरफेस डीएस. बरोबर आहे का नाही? मग हा जो झाला तुझा झाला डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा, और कॉस ई थिटा. कॉस थिटा हा कॉम्पोनंट झाला. कॉम्पोनंट कुणाचा? इलेक्ट्रिक फील्डचा इलेक्ट्रिक आणि फील्ड. सरफेसचा. सरफेस. सरफेसचा कॉम्पोनंट काय झाला तुझा? ई कॉस थिटा, आणि हे झालं ई डीएस. कॉस थिटा. ई कॉस थिटा डीएस. म्हणून आपण जनरली म्हणतो ई डीएस कॉस ऑफ थिटा थिटा. डी फाय. बरोबर आहे का? मग जर हा थिटा समजा 0 असेल तर कॉस 0 किती असतो? 1. 1. मग ते झालं तुझा डी फाय इज इक्वल टू ई डी एस. बरोबर आहे ना? मग तू सांगितलं हे ई फाय डी इज इक्वल टू डी एस, म्हणजे काय झाला? युअर सरफेस मेक्स 0 डिग्री अँगल विथ द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे का नाही? जर 90 डिग्री असेल तर फ्लक्स 0. 0. हा, नंतर अजून इलेक्ट्रिक डायपोल आहे. हा, काय इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय? इलेक्ट्रिक डायपोल आयसोलेटेड सिस्टीम मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस. डायपोल. डायपोल याचा अर्थ काय? डायपोल म्हणजे काय? डायपोल डायपोल म्हणजे काय? टू पोल. ते कसे पाहिजे? इक्वल अँड अपोजिट पोल्स. अपोजिट. पोल म्हणजे चार्जेस आले ना आता आपल्या भाषेमध्ये इथं. बरोबर आहे का? म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स फॉर्म्स द डायपोल. बरोबर आहे का नाही? कारण हा पॉझिटिव्ह एक पोल झाला, निगेटिव्ह काय झाला? दुसरा पोल झाला. बरोबर आहे का नाही? समजा याचा चार्ज आहे प्लस क्यू, याचा चार्ज आहे मायनस. या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? आर. दिस इज द फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. काय? टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स, फायनाइट डिस्टन्स, दॅट फॉर्म द इलेक्ट्रिक डायपोल. बरोबर आहे? मग त्याच्यामुळे आपण त्याची इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काढतो ना. हा, काय फॉर्म्युला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा? P is equals to R into 2R in नहीं R into Q. It is product. R vector. हाँ, vector product. Product of magnitude. Cross product. हाँ. Magnitude of any charge. Charge. Any charge. बरोबर आहे ना? Into distance between them.
तुम्ही काय लिहिला फॉर्म्युला? डायपोल फॉर्म्युला लिहिला असं ना, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा, नाही हो लिहिलं तिथं? 2L डिस्टन्स घेतलं होतं हाफ ऑफ मग इथं डिस्टन्स घेतलं 2L घेतलं, म्हणजे याचा सेंटर घेतला 0, इथं झालं सेंटर घेतला आणि इथं झालं L. टोटल L डिस्टन्स किती झालं? 2L. 2L. का सेंटर पासून हा किती L डिस्टन्स, सेंटर पासून हा किती आहे L डिस्टन्स. L डिस्टन्स. मग मॅग्निट्यूड ऑफ प्रोडक्ट ऑफ एनी मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज, म्हणजे प्लस क्यूचं मॅग्निट्यूड क्यू झालं, मायनस क्यूचं मॅग्निट्यूड क्यू झालं, अँड डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस किती 2L. मग P किती आला? P इज इक्वल टू 2QL. याचं युनिट काय? कुलम मीटर. कुलम मीटर. बरोबर आहे का नाही? याचा कुलम आणि मीटर असं लिहितो. हे असं लिहिलं तर काय होतं? हे नाही, सायन्स चेंज होत आहेत त्याचे. अरे हे काय लिहितं मी? काही हरकत नाहीये, लिहिता येईल. असं लिहिलं आणि हे असं लिहिलं चालेल, काही हरकत नाहीये. अरे हे जे आहेत ना, हे मिलीकुलम होतं, मिलीकुलम. हो, मिलीकुलम. चार्ज होतं, फक्त चार्ज. लक्षात येतं का? हे काय झालं मिलीकुलम, म्हणजे किती म्हणणार तू? 10⁻³ -3 कुलम येईल. बरोबर आहे का नाही? पण याला मी असं केलं, हे काय झालं तुझं? बरोबर, डायपोल मोमेंट आली. दोघांचा फरक कळला का तुला? हो. सारखंच आहे, फक्त उलट केलं तर एकच नाही राहत, ते क्वांटिटी चेंज होऊन जाते. याला चार्ज म्हणतो आपण. हे कशाचं युनिट आहे? चार्जचं ना, मिलीकुलम. चार्ज. बरोबर की नाही? आणि हे काय झालं तुझं? डायपोल मोमेंट. समजलं ना? लिहिण्यात फरक आहे. मिलीकुलम लिहिलं तर वेगळी क्वांटिटी होते आणि कुलम एम लिहिलं तर वेगळी क्वांटिटी होते. त्यावेळेस हे मिली ऍक्ट होतं इथं, पण हे ऍक्ट काय होतं इथं? डिस्टन्स, मीटर. समजतंय का? हो. काय समजलं? Two charges equal and opposite charges forms a dipole in free space. Then dipole moment is given मोमेंटचं by डेफिनेशन काय? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन them. बरोबर आहे की नाही? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ एनी चार्ज, कारण एक प्लस आहे मायनस आहे, म्हणून मी कोणता वर्ड टाकला? मॅग्निट्यूड. आणि क्रॉस कुणाला? डिस्टन्स बिटवीन देम. बरोबर आहे की नाही? त्याला काय म्हणलं आपण? P. डायपोल मोमेंट, जनरली इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. आर यू गेटिंग? कळलं का डिफरन्स? नंतर पुढं इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू डायपोल काय फॉर्म्युला आहे? त्याच्या ऍक्सिसला. ऍक्सिसला काय फॉर्म्युला आहे? 2kp/r³. 2kp/r³ इक्वेटरला kp/r³ आणि ऍट एनी जनरल पॉइंट डायपोल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये थीटा अँगल बनवत असेल तर kp/r³ into √1 - twice of cos square theta. Thrice of cos square theta. थ्राइस आहे का? यांचं रिलेशन येतं ना काढता? येते काय रिलेशन आहे इक्वेटर आणि ऍक्सिस मध्ये? twice of axis equals to twice of equator. Twice of E इक्वेटर, बरोबर आहे. axis is equal to twice of E इक्वेटर. बरोबर आहे ना? ठीक आहे, चालतंय. थांब बघ रे, मला काय करून देत नाही. बघ थांब ना. इतक्या लवकर उठला अंशुल तू? त्याचा पिरियड आहे ना आता 8 वाजता. तुझा किती वाजता चालू होता आता? 8ला आहे ना माझं बायोचं लेक्चर आहे. आता ठीक आहे, चालू दे मग. का तुझा चालू कर आता. उद्या बघू, उद्या सकाळी मग. हो चालेल.